नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे कारण एका मैत्रिणीची कमेंट आली होती की बोटनेक ब्लाऊजचं कटिंग कसं करतात ते व्हिडिओ टाका. त्या मैत्रिणीला मी बऱ्याच वेळा कमेंट करून सांगितले की तुम्ही मला चेस्ट साईज सांगा, पण त्यांनी चेस्ट साईजसाठी कमेंट केलेली नाही. तर कॉमन चेस्ट साईज जी 36 साईज असते त्या साईजनुसारच मी आज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. म्हणजे शक्यतो 36 साईज मीडियम साईज आहे, त्यामुळे इतर साईज कमी जास्त करता येऊ शकतात. 36 साईजचं जर कटिंग आलं तर तुम्हाला कळेल. पण आता 36 साईजचं बोटनेक कटिंग कसं करायचं ते पाहूया. तर ब्लाऊजची टोटल उंची आहे 14 इंच. तर मी 1 इंच मार्जिन म्हणजे 15 इंच इथं उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन बाजूला उंचीचं मार्किंग करायचं आहे. आता इथे शोल्डर असणार आहे 15 इंच, कारण बोटनेक ब्लाऊज आहे आणि 36 साईज आहे. टोटल शोल्डर आहे 15 इंच. तर बोटनेकमध्ये शोल्डरमध्ये कट करत नाही, म्हणजे जे शोल्डर आहे त्याचं अर्धा करून घेतात. तर 7.5 इंच शोल्डर असणार आहे. रेग्युलर ब्लाऊजमध्ये आपण कमी करतो, पण बोटनेक ब्लाऊजमध्ये जेवढं शोल्डर आहे त्याच्या अर्ध घ्यायचं असतं. त्यानंतर घेणार आहोत आर्महोल. तर आर्महोल घेताना इथे मी 7.5 इंच आर्महोल घेणार आहे, पण बोटनेक साईज आहे त्यामुळे इथे आर्महोलच्या बाजूने आपण अर्धा इंच डाऊन करतो. इथे फक्त बोटनेक किंवा कॉलरचे गळे असतील त्यावेळेस आपण या बाजूने बोटनेक, हाय नेक वगैरे असतील तर या बाजूने डाऊन करतो आणि नॉर्मल ब्लाऊजसाठी या बाजूने अर्धा इंच डाऊन करतो. तर 36 साईज आहे आणि बोटनेक गळा आहे त्यामुळे आपण आता आर्महोलच्या बाजूकडून मायनस करणार आहोत. तर हे मायनस केल्यानंतर इथे मी घेणार आहे 7 इंच, म्हणजेच टोटल मी 7.5 घेतलं होतं, पण इथपासून जर धरलं तर 7.5 घ्यायचं आहे आणि डाऊन केल्यानंतर जर घेतलं तर 7 इंचावर तिथे मार्क करायचं आहे. तर आता इथे बोटनेकचा गळा आहे आणि गळा रुंदी किती घ्यायची, तर रेग्युलर आपण 4 इंचच बोटनेकमध्ये गळा रुंदी घेतली जाते. 4 इंच गळा रुंदी आणि 4 इंचाचीच गळा खुली घेतली जाते प्रत्येक बोटनेक ब्लाऊजमध्ये. पण जर कमी जास्त करायची असेल, म्हणजे 30 साईजचा ब्लाऊज आहे आणि तुम्हाला जर गळा रुंदी खूप जास्त वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही 30 आणि 34 साईजसाठी तुम्ही इथे 3.5 इंचापर्यंत घेऊ शकता. तर हा झाला गळ्याचा बॉक्स. तर बोटनेकमध्ये गळ्याच्या बॉक्सचं मार्किंग कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगते. तर ह्या बाजूने जिथे आपण हा बॉक्स आखलेला आहे, बॉक्सच्या या टप्प्यामध्ये इथे टेप ठेवायचा आणि ते टेप असा ठेवायचा आहे कोणामध्ये आणि इथे मार्किंग करायचं आहे 1.5 इंचावरती आणि मग हा असा गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. बोटनेक गळ्यामध्ये हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. ह्या गळ्याचं कटिंग या पद्धतीनेच झालं पाहिजे, तरच गोल गळा राऊंडमध्ये दिसतो. आता हा पार्ट तुम्हाला समजला असेल. तर आता आपण जे आर्महोलचं मार्किंग केलेलं होतं तेही मी इथे आखून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आपण हा डाऊन केलेला जो भाग आहे तो सुद्धा इथे मार्क करून घ्यायचा आहे. तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर आता आपण पुढे जाऊयात. तर चेस्ट साईज आहे 36चा चौथा होतो 9 इंच आणि इथं 9 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1.5 इंच सिलाई मार्जिन आणि हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे झालं चेस्टचं मार्किंग. त्यानंतर येतं कमरेचं मार्किंग. तर कमरेचं मार्किंग करताना आता इथे 36 साईज चेस्ट आहे आणि 34 साईज कंबर आहे. तर 8.5 इंच इथे कमरेची चौथा भाग येईल, प्लस 1.5 इंच आपण टक्ससाठी घेत असतो आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन. तर या पद्धतीने तुमचं मार्किंग खाली येऊ शकतं. आता इथे तुम्ही म्हणताल की इथं थोडंसं बाजूला आलेलं आहे. तर हो, हे सुद्धा कधी कधी येतं, कारण चेस्ट साईज जर जास्त असेल, बऱ्याच लेडीजचा पोटाचा भाग जास्त असतो, अशा वेळेस हे मार्जिन इकडे सुद्धा येऊ शकतं. पण हा बॅकचा पार्ट आहे आणि इथे आपण टक्स 1 इंचाचं घेत असतो, त्यामुळे थोडासा पार्ट इकडे येऊ शकतो. तर या पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर आपण इथे देणार आहोत बॅकचा आर्महोल. तर बॅकचा आर्महोल देण्याची सिंपल पद्धत आहे. आपण बॅकचा जो आर्महोल असतो तो 1.5 इंचावरतीच देतो. तर आर्महोलचं मार्किंग करताना इथं या पद्धतीने असं
सेंटरपासून बोटनेक गळ्यामध्ये या पद्धतीने आर्महोलचं मार्किंग करायचं आहे। तर या पद्धतीने बोटनेकचा हा बॅक पार्ट तयार झालेला आहे आणि बॅक पार्टवरून आपण प्रिन्सेसचा फ्रंट पार्ट काढणार आहोत। तुम्ही इथे कुठलाही बोटनेकचा पॅटर्न घ्या, इथे प्रिन्सेस कट घेऊ शकता, कटोरी घेऊ शकता किंवा सिंपल 4 टक्स पण घेऊ शकता। आता मी इथे तुम्हाला प्रिन्सेस कट बॅकवरून फ्रंट पार्ट कसा काढायचा ते सांगणार आहे। तर हे झालं आपलं बोटनेकचं कटिंग। आता इथे फ्रंटचं कटिंग करताना सुरुवातीलाच इथे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, त्यामुळे मी खालच्या बाजूने 1 इंचाचं मार्जिन अगोदर वाढवून घेते, कारण प्रिन्सेस कटमध्ये आपण 1 इंच मार्जिन वाढवून घेत असतो। आणि हे असं या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे 1 इंचाचं मार्जिन, आणि या 1 इंचाच्या वरती हा बॅकचा पॅटर्न या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। आता इथे प्रिन्सेस कटचं कटिंग करताना चेंज कुठे करायचं आहे, तर आहे असं अगोदर सगळं मार्क करून घ्यायचं आहे। जसं आपण कटिंग केलेलं आहे तसं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे मार्किंग करून झालेलं आहे आपलं। त्यानंतर इथे आपण हे आपलं असणार आहे आर्महोल। तर आपण इथे फ्रंटचा भाग आहे हा, तर फ्रंटचा आपल्याला आर्महोल काढायचं राहिलं आहे। फ्रंटचा पार्टमध्ये आर्महोल काढणं गरजेचं असतं। तर आपण फ्रंट आर्महोल 1 इंचाच्या मार्किंगवरती करत असतो किंवा पाऊण इंचाच्या, इथे 1 इंचाच्या मार्किंगवरती हे आपण आर्महोल घ्यायचं आहे आणि हे फ्रंटचा आर्महोल या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत 4 इंचाचा गळा, फ्रंटचा 4 इंच गळा रुंदी। आता इथे तुम्ही गळा खोली वाढवू शकता। काही मैत्रिणींना प्रिन्सेस कटमध्ये गळा वाढवून हवा असतो, म्हणजे बोटनेकचा जरी ब्लाऊज असेल तर पुढच्या बाजूने काही मैत्रिणी 4 इंचावर शिवतात, तर काहींना 4 इंच म्हणजे खूपच गळ्याला लागून वाटतं। अशा वेळेस तुम्ही गळा रुंदी वाढवू शकता। ती कशी वाढवायची तेही मी इथं सांगते। आता इथे मी 4 इंचाचा गळा घेतलेला आहे, पण जर समोरच्या कस्टमरला रेग्युलर ब्लाऊजप्रमाणे 6चाच गळा हवा असेल तर इथे आपण 6.5 इंचावरती म्हणजे अर्धा इंच मार्जिन सोडून मार्किंग करून घ्यायचं आहे। पण ही जी रुंदीची मार्किंग असती ती घ्यायची नाही, इथे 3.5 इंचावर मार्क करायचा आहे आणि हा जो बॉक्स आहे हा असा थोडासा तिरका आखून घ्यायचा आहे, असा येईल। आणि मग इथे तुम्ही असं गळ्याचं मार्किंग करून घेऊ शकता, म्हणजे तुम्ही गळा वाढवू शकता। तर या पद्धतीने तुम्ही गळ्याचं इथं कुठलाही, आता इथे मी गोल दिलेला आहे, तुम्ही इथे पानाचा शेप सुद्धा देऊ शकता या पद्धतीने। हा सुद्धा गळा खूप छान वाटतो पानाचा शेप वगैरे दिला असेल तर या पद्धतीने मी कुठल्याही आकाराचा गळा घेऊ शकता। त्यानंतर आपण करूया प्रिन्सेस कटचं कटिंग। तर प्रिन्सेस कटचं कटिंग करताना तुमची जी चेस्ट साईज आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन वाढवायचं। तर चेस्ट साईज आहे इथे 36चा चौथा होतो 9 आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडून इथे 9.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे या बाजूने, म्हणजेच हुक आयपट्टीच्या बाजूकडून 3 इंचावरती मार्क करायचे। हा आपला पॉईंट इथे येतोय। तर पहा पॉईंट कसा काढायचा ते लक्षपूर्वक पहा। 9.5 इथे आणि या बाजूने 9.5च्या इथे 3.5 इंच, म्हणजे इथे आपला परफेक्ट पॉईंट येतो। या पॉईंटच्या खाली 1 इंच मार्क करायचा आहे आणि या 1 इंचापासून सरळ लाईन खाली आखून घ्यायची आहे। त्यानंतर हा जो पॉईंट असतो हा शोल्डरचा पॉईंट आपण इथे बोटनेकचा म्हणजे प्रिन्सेस कटचा हा आकार अशा पद्धतीने या पॉईंटपासून पुढे असा देऊन घ्यायचा आहे। बोटनेकचा शेप हा झाला बोटनेकचा शेप। आता बोटनेकमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करताना आपण इथे हा जो पफ क्रिएट करतो त्यासाठी जे कापड वापरलं जातं तर इथला भाग कमी पडतो, म्हणून हे कव्हर करण्यासाठी आपण या बाजूला मार्जिन वाढवायचं असतं। ते कसं पाहूया। तर इथे पफ क्रिएट करताना तुम्ही 36 साईज असेल तर तुम्ही 1.5 इंच मार्जिन घेऊ शकता किंवा 2 पण घेऊ शकता। तर मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने इथे वरच्या बाजूने सुद्धा 1.5 इंचच मार्जिन घ्यायचं आहे या पद्धतीने। त्यानंतर
इथे हा भाग आपण कशासाठी घेतो तर ही लाईन सरळ खाली घ्यायची आहे. ही जी लाईन आपण आखलेली आहे ही सरळ या पद्धतीने खाली घ्यायची आहे आणि ही सुद्धा खाली घ्यायची आहे इथे. त्यानंतर हा पार्ट सरळ इथे 1.5 इंचापर्यंत उचलून घ्यायचा आहे आणि हा पार्ट या पार्टला या पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे. हा झाला तुमचा प्रिन्सेस कटचा आकार. आता हे जे मार्जिन असतं हे आपण कटिंग केल्यानंतर कटिंगमध्ये कमी पडतं, तर हे कव्हर करण्यासाठी या बाजूने तुम्ही 1.5 इंच मार्जिन वाढवून घ्यायचा आहे आणि इथे हा जो दोन्ही पार्ट वेगळे होतात आणि जोडताना इथे अर्धा इंचाचं मार्जिन जातं, त्यामुळे इथे सुद्धा तुम्ही अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. इथे पहा अर्धा इंचाचं हे मार्जिन वाढवायचं आणि या बाजूने 1.5 इंचाचं. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने. आता प्रिन्सेस कटमध्ये दुसरा महत्त्वाचा पार्ट, ज्यावेळेस आपण हा पार्ट आणि हा पार्ट एकमेकांना जोडतो तर इथे थोडासा आकार असल्यामुळे हे पार्ट व्यवस्थित होतात, पण हे जे वाढवलेलं मार्जिन असतं हा भाग एक्स्ट्राचा होतो, म्हणजे हा भाग आणि हा भाग एक्स्ट्राचा होतो आणि फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम होऊ नाही म्हणून या भागाचं काय करायचं ते सांगते. तर ह्या पॉईंटपासून ही लाईन सरळ घ्यायची आहे आणि या पॉईंटपासून ही लाईन इथपर्यंत सरळ घ्यायची आहे, म्हणजेच हा एक्स्ट्राचा भाग असतो तो सुद्धा कटिंग होऊन जातो आणि परफेक्ट प्रिन्सेस कटचं आपलं कटिंग होतं. तर चला आपण इथे कटिंग करून घेऊया. या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे इथं बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्याची. तर मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुम्हाला जर आवडला तरच इतरांना शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका. आता हे पहा, इथं मी हे जे एक्स्ट्राचं पार्ट वाढवलेलं होतं ते मी अगोदर इथे कट करून घेते आणि हा पार्ट आपला कटिंग होणार आहे. तर मी सुरुवातीला या भागाचं वेगळं भाग करून घेते आणि त्यानंतर इथे कट करून घेते. आता जोडताना सुद्धा आपल्या लक्षात यावं म्हणून इथे तुम्हाला एक टिप्स सांगते. जिथं आपण टक्स पॉईंट दिलेला होता, हा जो टक्स पॉईंट आहे ना, तर इथे असं स्टार करून ठेवायचे, म्हणजे हा पॉईंट बरोबर ह्याच पॉईंटला जोडला गेला पाहिजे हे लक्षात ठेवायचे. खाली वर झालं तर पूर्ण शेप बिघडू शकतो. तर या पद्धतीने आता इथे मी गळ्याचा तुम्हाला पानाचा आकाराचा शेपच कट करून दाखवते. तर बघा या पद्धतीने तुमचं प्रिन्सेस कटचं कटिंग दिसेल आणि हा एक्स्ट्राचा भाग सुद्धा इथे सरळ कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे आहे आपलं बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग. तर अशा व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.